डायबेटीसमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय? ग्लुटन फ्री डाएट, नाचणीची भाकरी, ज्वारीची भाकरी, ब्राऊन राईस किंवा रेड राईस, ज्याचा ग्लायसेमिक इंडेक्स लो आहे, म्हणजे शरीरात खाल्ल्यानंतर शुगर कमी वाढवतं असे जे अन्नधान्य आहे ते डायबिटीसला उपयोगात आहेत. हाय प्रोटीन, त्याच्यामध्ये काय आहे, नॉनव्हेज असेल तर चिकन आहे, एग्स आहे, लगेच शुगर वाढवत नाही, शुगरचा स्पाईक वाढवत नाही. फ्रूट काय आहे तर पेर आहे, पेरू आहे, ॲपल आहे, बेरीज आहेत, विटॅमिन सी आहे. डायबिटीसला हे खूप महत्त्वाची आहार आहे. याच्यामध्ये अजून काय आपण डायबिटीसमध्ये इन्क्लूड करू शकतो? ओमेगा 3, अळशी म्हणजे फ्लॅक्सीड, चिया सीड्स. अजून काय ॲड करू शकतो डायबिटीसमध्ये? डायबिटीसच्या लोकांना अन्नाचं नियंत्रण घातलं की त्यांचा डायबिटीस वाढला समजा. कारण कसं असतं, तुम्ही जे खायला सांगता ते खाणारच नाही, जिथे नाही सांगता तिथे त्यांचं लक्ष जाणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त कंट्रोल नका करू त्यांना. जे खाता येईल, जे चांगलं पॅलेटेबल असेल तर टेस्टी फूड द्यायला शिका. जेव्हा पण आपण डाएट चार्ट बनवतो तेव्हा त्यांना रेस्ट्रिक्शनच येतात. रेस्ट्रिक्शन आणून देऊ नका. त्यांना रेस्ट्रिक्शन आलं की स्ट्रेस वाढून अजून त्यांचे हॉर्मोन सॅटिस्फाय होणार नाहीत आणि डायबिटीस वाढत जाईल. तर डायबिटीसची भाकरी, डायबिटीसची खिचडी किंवा डायबिटीसचं सूप, डायबिटीसचा स्मूदी हे कसं बनवू शकतो जास्तीत जास्त याचा प्रयत्न कर. कारण आपण अन्न तसं मन आणि जे आपल्या अवतीभोवती आहे, जे आपल्या अवतीभोवती उगवतं किंवा रिजनल आणि सीझनल असेल तेच आपल्याला महत्त्वाचं आहे. म्हणजे आपण जर किवी आणि ओट्स आणि हे खायला लागलो तर आपल्या महाराष्ट्रातलं साधे पोहे, लाल पोहे, दडपे पोहे कोण खाणार? म्हणून मी म्हणते की आपल्याजवळ उगवतं ते आपल्याला सात्म्य असतं. म्हणजे ज्या मातीत आपण जन्माला आलो ती माती आपल्याला जे देते ते आपल्यासाठी पोषक असतं. म्हणून ज्वारीची भाकरी, नाचणीची भाकरी, लाल तांदूळ, उकडा तांदूळ जे काय आपल्याजवळ आहे ते चांगलं आहे डायबिटीससाठी. अजून काय तर चण्याची डाळ किंवा हरभरा, काळा, पांढरा, पिवळा जो पण असेल तो हरभरा हाय प्रोटीन आहे. त्याच्यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम पण आहे भरपूर आणि त्याचा उपयोग तर डायबिटीसमध्ये निश्चित होतो. हाय प्रोटीन असल्यामुळे इन्सुलिन स्पाईक पण जरा कमी होतो. त्याच्यानंतर झोपताना काय, हळदीचं दूध खूप महत्त्वाचं आहे. जेवण 10 आणि 7 याच्यामध्ये जर झालं तर तुमचा शुगर स्पाईक होणार नाही. जर गोळ्या चालू असतील तर मात्र जेवणाच्या वेळा तुम्हाला निश्चित कराव्या लागतील. आणि डायबिटीसचा एकदा का आहार चालू केला तर गोळ्यांचं प्रमाण कमी होतं. हे माझा अनुभव आहे. मूग म्हणजे ग्रीन मूग हे डायबिटीससाठी वरदान आहे मित्रांनो. डायबिटीसच्या आहारामध्ये इन्क्लूड करा मुगाचे डोसे, मुगाची इडली, मुगाची चटणी, मुगाचे सूप, मुगाची खिचडी. अजून काय खूप छान आहे डायबिटीसचं डाएट. त्याच अगोदर डायबिटीस लहान मुलांच्या मध्ये तरी अजिबात होऊ देऊ नका. त्यामुळे आत्ता जंक फूड, फास्ट फूड, बेकरी प्रॉडक्ट, स्टॉप इट ऑल. जे घरातल्या फ्रीजमध्ये आहे ना ते डिस्कार्ड करा सगळं आणि त्याच्यामध्ये छान छान भाज्या, छान छान कलरफुल फ्रूट्स, असं बऱ्याच गोष्टी ठेवता येतात. चटण्या, लोणची असं ठेवता येतं त्या फ्रीजमध्ये. आणि जे प्रोसेस्ड फूड आहे ते बाहेर काढा. आत्ताच मुलांना सवय लावा की आपण आपल्यासाठी हे नाही आहे, आपली पाश्चात्य संस्कृती नाही, आपली खूप छान अन्न पद्धती आहे. इंडियन डाएट सगळ्यात वर्सटाईल डाएट आहे. सगळं आहे आपल्याकडे, सगळ्या संस्कृतीमध्ये तेच आहे. म्हणजे पंचरसात्मक आहार, मधुरसात्मक आहार, पंचरसात्मक आहार किंवा सात्विक डाएट प्लॅन किंवा सात्विक आहार पद्धती काय आहे हे समजून घ्या आणि वाचा. याच्यावरती भरपूर आहेत गोष्टी लिहिलेल्या. चांगलं घेण्यासारखं आहे ते यूट्यूबच्या माध्यमातून घेऊ शकता.